आज असं काय झालं की मला माझ्या कुत्र्याला घेऊन हॉस्पिटल जाण्यानंतर वापस पण यावं लागलं आणि माझं काम पण नाही झालं. तर सकाळी सकाळी उठून आम्ही हॉस्पिटलसाठी निघालो. आम्हाला माहीत पडलं की आमच्याच घराजवळ एक राईस करून NGO आहे. तर आम्ही म्हटलं तिथे शायद आमच्या कुत्र्याचं ट्रीटमेंट होऊन जाईल, कारण त्याला जे बिमारी झाली त्याचा आम्हालासुद्धा ठाऊक नव्हता. तर आम्ही तिथे पोचलो. तिथेही आमचं काम नाही होणार असं वाटलं नव्हतं. आम्हाला वाटलं तिथे काम होऊन जाईल आमचं. तिथे पोचलो. तिथेही आमचं काम नाही झालं. ते म्हणे की याला CD कोणती तरी बिमारी आहे आणि त्याचा इलाज आमच्याकडे नाही आहे, तर तुम्ही याला घेऊन अलंकारला जा. मग आम्ही आमचं जे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे तिथे गेलो. तिथे गेल्यावर त्यांना विचारलं की तुम्ही कोणतं इंजेक्शन दिलं. ते सांगायला काही तयारच नाही. खूप जास्त आम्हाला तिथे त्रास पण झाला. मग इतकं सगळं झाल्यावर आम्ही अलंकारसाठी निघालो आणि आम्ही तिथे 1:30 वाजता पोचलो होतो आणि आमचं काही काम झालं नाही, कारण अलंकार 12 वाजताच बंद होते. अलंकार म्हणजे नक्की काय? अलंकार एक स्क्वेअर आहे. तिथे वेटनरी क्लिनिक आहे, तुम्हाला माहीतच असेल खूप साऱ्या लोकांना. आम्ही तिकडे गेलो. आम्हाला खूप जास्त वेळ झाला आणि आम्ही कधी विचारही नाही केला होता की आमच्या कुत्र्याला इतकी मोठी बिमारी होणार, ज्याचं म्हणजे हल नाही आहे, ज्याचं औषधच नाही आहे. डॉक्टरनीसुद्धा हेच म्हटलं की आणि आमचे जे एरिया आहे ना, तिथे हे सगळं अवेलेबल नाही आहे म्हणे औषध. आणि मग आम्ही हे सगळे इतके छान छान व्ह्यू एन्जॉय करत पोचलो तिथे. एन्जॉय नाही म्हणू शकत, फक्त बघत होतो, कारण खुशी मनात नव्हती. कारण कुत्र्याला जेव्हा आपल्या घरचं कुत्रा जो असते, जो प्राणी आपण पाळतो ना, त्याच्याशी आपलं वेगळं प्रेम असते. आणि जर त्याला काही असते तर असं वाटतं की नाही की घरचा जो फॅमिली मेंबर आहे त्यालाच काहीतरी झालं आहे. इतकं सगळं झालं आणि माझी मम्मी होती, मी होती, माझा भाऊ पण होता. ऊन पण होती, गरम पण होतं आणि हा नुसता बाहेर कुदासाठी करत होता, कारण त्याला गाडीमध्ये तर खूप दिवस झाले बसलं नाही. मग तिथे आमचं काम नाही झालं तर आम्ही वापस आलो. वापस येऊन मेंढीपोळ टाकली. मग संध्याकाळी परत 4 वाजतापासून होतं ते, तर आम्ही परत तिथे गेलो आणि मग आम्हाला खूप जास्ती होतं. आणि आता माझी बहीण पण आमच्यासोबत होती. आम्ही पोचलो हॉस्पिटलमध्ये. तिथे आमचं काम झालं. मग आता आम्ही वापस निघालो. मग सनसेट एन्जॉय केला. मग घरी येऊन केक खाल्ला. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग.